आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत मटण आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वारकरी संप्रदायात मांसाहार वर्ज्य मानला जातो। याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेता पंढरपूरचे प्रांताधिकारी आणि दंडाधिकारी सचिन इथापे यांनी मांस मटण विक्री बंदीचा आदेश जारी केलाय। महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच वारी काळात 15 दिवसांसाठी मटण आणि मांस विक्रीची दुकानं बंद केली जाणार आहेत। यापूर्वी फक्त 3 दिवस ही दुकानं बंद केली जात असत। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत। संकेत, या निर्णयाची काय प्रतिक्रिया उमटते पंढरपूरमध्ये? यापूर्वी 3 दिवसांपर्यंत ही मटण विक्री मांस विक्री बंद असायची, मात्र यावेळेला ती 15 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे। विशेषतः मटण आणि मांस विक्रेत्यांकडून काय प्रतिक्रिया आहे? खरं तर मटण आणि मांस विक्री ही दरवर्षी आषाढी वारीच्या काळामध्ये 3 दिवस बंद असायची। तेथील विक्रेते होते ते काही प्रमाणात एकादशीला मात्र उत्स्फूर्त बंद करायचे। मात्र आता हा जो स्टॅब आहे हा 15 दिवसांचा करण्यात आलेला आहे। खरं तर वारकऱ्यांची मागणी आहे की पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे कायमची मटण आणि मांस विक्री इथं बंद असावी। मात्र याच मागणीला प्रतिसाद देत यंदा सोलापूरचे पालकमंत्री असणारे जयकुमार गोरे यांनी 15 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला 7 दिवस बंद ठेवण्याचं प्रपोजल होतं, मात्र प्रशासनाने आता 15 दिवस बंदीचा जो निर्णय आहे तो जाहीर केलेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये एकीकडून वारकरी संप्रदाय स्वागत करत असताना दुसरीकडून मात्र मटण आणि मांस विक्रेते आहेत त्यांनी मात्र 7 दिवस किंवा त्याच्या कमी कालावधीतच ही दुकाने बंद असावीत। उर्वरित काळामध्ये ही दुकानांना मुभा द्यावी अशी मागणी केलेली आहे। मात्र तरी देखील पंढरपूरची यात्रा आहे, पंढरपूरचं अर्थकारण आहे, त्यामुळे ते सुद्धा काही अंशी मागणी जरी मटण दुकानं सुरू करायची करत असले तरी काही अंशी देखील त्यातील काही लोक जे ते वारीसाठी ही दुकाने बंद ठेवण्यास तयार असल्याचं दिसतंय। मात्र या सगळ्यामध्ये वारकरी संप्रदायाने मात्र 15 दिवस मटण विक्री बंदीच्या निर्णयाचं मोठं स्वागत केलंय। आता मटण आणि मांस नंतर मद्य विक्री बंद करावी अशी देखील मागणी वारकरी संप्रदाय करताना दिसतोय। धन्यवाद संकेत, दिलेल्या अपडेट्स बद्दल।